झाला. दाद्या, प्रॉमिस तर केलास पण नाही, पूर्ण कसं करणार? माहित नाही, त्या बिट्टीचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे तिला हे प्रॉमिस करणं गरजेचं होतं. बघू काय होतंय ते. श्वेता, तू नको प्रयत्न करू, नको भांडू घरच्यांशी माझ्यासाठी. मला नको कोणाचे उपकार. अहो काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तुमच्या हक्काचं काम मिळावं यात घरच्यांचे उपकार कसले? आणि तुम्ही ह्याच घराचा भाग आहात ना? हो, पण घरच्यांना हे वाटायला हवं ना. घरच्यांना काय वाटतं यावरून सत्य नाही ठरू शकत. आणि हे बघा, आता काहीही झालं ना तरी मी बोलणार. श्वेता, माझं ऐक, मी काहीही करेन. मी मजुरी करेन, कचऱ्याच्या गाडीवर वगैरे काम करेन. खबरदार हा विचार जरी मनात आणला तर. हे बघा, तुम्हाला हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. मी आहे ना, सगळं नीट होईल. प्लीज तुम्ही काळजी करू नका. आणि हो, उपकार बिपकार नाही, तुमच्या हक्काचंच काम तुम्हाला परत मिळणार आहे. हा फक्त आजचा दिवस धीर ठेवा. आणि त्याने काय होईल? तुम्हाला जे हवंय ते मिळेल, मी मिळवून देईन. घरच्यांना गौरी जास्त महत्वाची. गौरीला हातभार लागणं जसं घरच्यांना महत्वाचं आहे ना, त्यापेक्षाही जाऊन तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि माझं हे स्वप्न मी पूर्ण करणारच. काय बायको आहे ही? नवऱ्याला डबे विकायला पाठवण्यात आनंद यायचा. मूर्ख श्वेता, डबे विकणं हे काम माझं आहे का? बावळट मिडल क्लास, अजूनही गौरीच्याच मेंटॅलिटीची ही. हिला काय माहित, डब्यांचं काम फक्त बहाणा आहे, रुद्र गौरीला कायमचं दूर करण्यासाठी. आता कळेल बघतायत की नाही ते. मला बघता बघता रंग मारतात की पाणी मारतात हे कळणार नाही त्यांना. बरोबर पकडले जाते. काय ग, वाट बघतेस? नाही येणार ते आज. नक्की येणार, मला माहितीये. इथे आल्याशिवाय त्यांना करमणारच नाही. आणि काय ग, कोणाला नाही करमणार? त्यांना की तुला? मला तर असं वाटतंय तुलाच त्यांना बघायची घाई झाली. असं काही नाहीये. हो का? नाही, तुझं काम कर ना, मी माझं काम करतेच आहे. पण बघ, येणार ते नक्की. आणि आले तर आले, आपल्याला काय करायचंय? मी कुठे काय म्हणलं? कलर बिल आणलास ना? हो आहेत ना. हा, आणि ब्रश वगैरे सगळं सगळे. हे अगं नको लावते. अगं मोतीबिंदू झाल्यासारखं वाटतंय. गप्प बस, माझं ठरलंय. फार वाईट दिसतंय, ऐक माझं, नको घालू. बुद्धीने 1 वर्ष, पण वयानं 10 वर्ष मागं गेली वाटते ही. तसं आपल्या कामाचा आवाका बघूनच. आवाज तर आहेच, पण गौरीजी काय झालं? कुठे काय? नाही, हा चष्मा लावलाय तुम्ही, डोळे आलेत का? हो. अरे मग काम कशाला करताय तुम्ही? आराम करा ना. नाही, ठीक आहे मी. ठीक आहे, अहो खरंच आराम करा. नाही, माझं जरा महत्वाचं काम आहे. हे बघा, डबे बनवण्याच्या कामापेक्षा तब्येत महत्वाची आहे. कोण म्हटलं डबे?
माझं महत्वाचं काम ते नाही आहे. मग? तुम्हाला काय सांगू मी? तुम्ही जा ना, ती टाकी रंगवा. वर्ष झालं रंगवत आहेत. अहो तेच तर करायला आलोय, पण कालच्या जेवणानंतर दादा येणारच नव्हता इकडे. हो, तुमच्या जेवणाच्या आठवणीत रात्रभर झोपच नाही लागली मला. काय एवढं आवडलं? आजही हवंय? नाही नको, उगाच तुम्हाला त्रास कशाला. तो तर आत्ताही देताय तुम्ही. अच्छा हो का, सॉरी. जा, काम करा तुमचं आणि मलाही करू द्या. तुम्हाला दिसत नाहीये का ते तुम्ही कचऱ्यात टाकताय पानं? चल रे. आता बरोबर कळेल तुम्ही बघताय की नाही, पण मी बघते हे तुम्हाला कळणार नाही. मग तुम्हाला पकडेनच मी. दादा, दाल में नहीं लेकिन आंखों में कुछ तो काला लग रहा है. आंखों वर कुछ काला आहे. असो, आपल्याला काय करायचंय, चल काम करूया. पकडलंच जाणार. पण रुद्र पकडला जाणार असेल आणि डबेच बनणार नसतील तर मग गौरीला कसं घालवणार आपण? सुमित, तुझ्याकडे कॉईन असेल ना, तो टाक्यात. का? आणि ती हात काढणार, तू हात काढला तरच टाकता येईल ना मला. करेक्ट. माझा हात मध्ये आला म्हणून तुला तुझं काम करता आलं नाही. अगदी तसंच रुद्र मध्ये मध्ये करतोय म्हणून गौरी काही काम करत नाही. आणि रुद्र काही सहजासहजी ऐकणार नाही. हो, त्या मजनूला फक्त तिकडे जाऊन 9 मटक्का करण्यातच इंटरेस्ट आहे ना. तेच तर थांबवायचंय आपल्याला, म्हणजे गौरीला मोकळेपणाने काम करता येईल. पण कसं? कारण गौरीला आठवत जरी नसलं तरी ती बायको आहे ना त्याची. मग त्याला कसं थांबवणार आपण? थांबवणार. तू फक्त श्वेताच्या मागे लाग, तिला घाईक कर. बाकीचं मी बघते. आज काहीही झालं तरी रुद्र आपल्या वाटेतून बाजूला व्हायलाच हवा.